40 वर्षांची प्रतीक्षा संपली. धुळ्यात विकास कामांना अखेर सुरुवात. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धुळे शहरातील विविध रस्ते व विकास कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी धुळेच्या महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी नमूद केले की गेल्या 40 वर्षांपासून हा भाग विकासापासून काहीसा वंचित होता. परिसरात नवीन वसाहती, कॉलनी झाल्या असल्या तरी तेथे रस्ते, गटारे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. मात्र आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने तसेच नगरसेवक संजय जाधव, प्रदीप वैरागी आणि पूनम शिरसाठ आदी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे ही विकास कामे आज मार्गी लागली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. अनेक वर्षांची रस्त्यांची प्रतीक्षा संपल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. जय श्रीराम. आज हसबेनगर अजून बाकीच्या कॉलन्यांचं रस्त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी व्यासपीठ काही वर्षापासूनचं या पूर्ण कॉलनी एरियामध्ये पूर्णच या प्रभाग नंबर आत्ताचा 9 जुना 16 त्याच्या पहिले भागांच्या वेळेचा 14 नेरकरला सर्व माहिती आहे. तेव्हापासूनचं सर्व बॅकलॉग या भागात या ठिकाणी होता. परंतु आपण टप्प्याटप्प्याने गेल्या 7 वर्षापासून हा पूर्ण भाग चांगल्या प्रकारे या ठिकाणी रस्ते आपण केलेले आहेत, लाईटं लावलेले आहेत आणि आता उरलेले कामही या 5 वर्षाच्या आत सर्व या ठिकाणी होऊन जाणार. पाण्याचा प्रश्न आहे. आता आम्ही जागा शोधून टाकलो. तुम्हीच जागा द्यायची, नाही तर पाण्यापासून वंचित राहील. कारण की तुमच्या भागातल्या लोकांनी फार विरोध केला. पाण्याची टाकी कुठंच होऊ देत नाही आहे. सर्वजण म्हणतात ओपन स्पेस खराब होईल, ओपन स्पेस वाया जाईल. की ओपन स्पेस राहू दे आणि पाण्याविना राहा. मग काहीतरी एकच गोष्ट होईल. तर कोणाच्या खाजगी प्लॉटवर तर आपण टाकी बांधू शकत नाही. तर जागा तुम्हीच द्यायची आणि तुम्हीच ठरवायचं का कुठं तुम्हाला पाण्याची टाकी या भागात बांधायची. त्याला बांधायलाही कमीत कमी 8 महिने. छोटी पाण्याची टाकी नाही. तर ती जागा तुम्ही द्यायची, आम्ही ताबडतोब पाण्याची टाकी बांधून देऊ आणि नंतर तुम्हाला पाण्याचीही समस्या त्या ठिकाणी राहणार नाही. राहिले बाकीचे विषय ते सर्व आपण कामं केले. तुम्ही 4 नगरसेवकांचे निवडून दिले, त्याच्या पहिलेही निवडून दिले, आत्ताही निवडून दिले. त्याबद्दल मी कॉलनीच्या सर्व नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एक खात्री देतो, आश्वासन देतो की आपले जेही कामं असतील, आमचे जे 4 नगरसेवक आहेत ते नक्कीच आपले कामं पूर्ण करतील. कुठलंच बॅकलॉग आपलं राहणार नाही हे मी आपल्याला आश्वासन देतो. आणि बोलून आमचा सत्कार केला, मान दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय श्री.